आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. माझ्या बरोबर आजच्या प्रेस कॉन्फरन्साक आमचे पॉवर मिनिस्टर बाब निलेश काब्राल, RDA मिनिस्टर बाब मायकल लोबो दोगूय जण आसात. आजचे कॅबिनेट डिसिजन्स जे जाल्या इट इज एन एक्स पोस्ट फॅक्टो अप्रुवल फॉर द परचेस ऑफ द कन्झ्युमेबल फॉर द डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस एंड गोवा मेडिकल कॉलेज फॉर द COVID-19. Second, it is an creation of the additional post for the upgradation of the sub-district hospital in Pedne. दूसरा decision. It is approximately 37 post. Second, there is an International University of the Legal Education and Research by the Bar Council. ताका अप्रुवल दिता आमी. बार काउन्सिलाच्या वतीन इंडियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर द लीगल एड्युकेशन गोंयांत जातली. अजून ताचो जागो फायनलायज जावंक ना, जागो आमी सोदता. इंडियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एड्युकेशन एंड रिसर्च ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया. तितूर 20% सीट्स हे गोवन स्टुडंट्सां खातीर रिजर्व उरतले. ओके, आणि त्याचो सगळो एक्सपेन्सीस बार काउन्सिल ऑफ इंडिया करता, आमी करिना. टोटल एक्सपेंडिचर आणि ते रनवी बार काउन्सिल ऑफ इंडिया करतले. ना, लँड फक्त आमी फ्री ऑफ कॉस्ट दिवपाची, बट रेस्ट ऑल द एक्सपेन्सीस हे बार काउन्सिल ऑफ इंडिया करता. आणि इवन दो फुडले रन करपाचे इन्स्टिट्यूट दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया, नॉट द गव्हर्मेंट ऑफ गोवा. ओके, इंडियन इन्स्टिट्यूट India International University of Legal Education and Research of Bar Council of India. It is a trust of Goa. Okay. And in the same way, ताका related International Arbitration Center हे गोंयांत जातले, ते ताका रिलेटेड आसा. कारण इट इज एट प्रेझेंट इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर हे इंडियेंत ना, एशियातले आतापर्यंत फक्त सिंगापूर आसा. द सेकंड इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर इन कनेक्शन विथ दिस युनिव्हर्सिटी ते गोंयांत जातले. ताज्या खातीर तांचो प्रयत्न आसा, तेच चलयतले ते. There is a proposal for the amendment in the Goa Goods and Service Tax Act. It is an promulgation of the ordinance in accordance with the Government of India. Okay, regarding the renewal of the contract enhancement of the cardiothoracic surgery department, जे कार्डियक डिपार्टमेंट गोवा मेडिकल कॉलेजीत आसा तेंचो पयली एन्युअल कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर जातालो. तांकां 1 टायम 5 years कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर दिला आमी, कारण तो टोटली प्रायवेटली एस्टाब्लिश केल्ले तेन्ना डिपार्टमेंट. सेम वी आर कंटिन्युईंग फॉर द 5 years कॉन्ट्रॅक्ट तेंचो कंटिन्यू करता. मायनर चेंजीस आसा भितर. Ex post facto approval for the human resource recruitment, Ayush doctor, staff nurse, ANM हांची आमी रिक्रुटमेंट कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसचेर डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेसान केल्ली, तांकां कॅबिनेट अप्रुवल दिता. अगेन देर इज एन आमची परचेस कमिटी आशिल्ली, ताका 30 जून पर्यंत तिका एक्सटेन्शन दिता. आणि बाकीचे सगळे कितें ते 30 जुनाच्या उपरांत जर इफ इन केस गरज लागली जाल्यारच करतले. इट इज अ कोविड रिलेटेड परचेस इन द हेल्थ डिपार्टमेंट. 30 जून पर्यंत ती कमिटी चलतली. 30 जून. हय, इट इज हेडेड बाय डीन. बट तितूर ऑलरेडी हो आसा, आतां हे घातला भितर फ्रॉम द फायनान्स डिपार्टमेंट. मेंबर हॅव एडेड फ्रॉम द फायनान्स डिपार्टमेंट एड केल्लो आसा. डिटेल येतले तुमकां. जॉयंट परचेस कमिटी इट इज सेम. इट इज अप्रुवल टू कॉन्स्टिट्यूट अ कमिटी फॉर द मॉनिटरिंग ऑक्शन प्रोसिडिंग्स ऑफ द लँड. इट इज इन रिस्पॉन्स टू द SEZ पार्टीज एट अ वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेट. Scheme to provide for the unused schools, land and buildings to the non-profit institutional and social organization. गव्हर्मेंटाच्यो प्रायमरी शाळाच वेगवेगळे कडेन आसा, त्यो वेगवेगळ्या एड्युकेशनल आणि सोशल इन्स्टिट्यूटा खातीर आमी नॉमिनल रेंटल बेसिसाचेर तांकां रियूज करपा खातीर दिवपाचें आसा.
आम्ही ऑलरेडी जो एट प्रेझेंट विथ द अंगणवाडीज आसा त्यो फुल फ्लेज अंगणवाडी कडेन ट्रान्सफर केल्यो वयतल्यो. आत्ताच्या घडीक म्हाका नंबर सारको खबर ना, बट आसूं शकता ते अप्रॉक्सिमेटली एक थोड्यो आमच्यो अंगणवाडी यूज करता, 50-60 तरी शाळा आसतल्यो ज्यो आमी यूज करू शकता. रेंटाचेर अंगणवाडी चलता त्यो डायरेक्टली वी आर गिविंग टू द डायरेक्टर ऑफ द वुमन अँड चाइल्ड टू रन द परमनंट अंगणवाडी सेंटर इन दॅट स्कूल. ते फॉर्म आहा तेजो सगळो आसा ते स्पेशली फॉर द एड्युकेशनल अँड सोशल ऑर्गनायझेशन, नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन इन शॉर्ट. Summoning of the assembly, it is from the 28th, 28 जुलैच्यान assembly समन करता. ती इतुल्यान ठरतली. ओके. अलॉटमेंट ऑफ द लँड ऑफ 750 स्क्वेअर मीटर, 750 संजीवनी कडली जागा वॉटर रिजर्वायर करपा खातीर दारबांदोडा कॉन्स्टिट्युएन्सी खातीर तांकां दिता. ओके. अवॉर्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ द एक्सटेंडेड EPR. It is an extended producer responsibility EPR policy on the nomination basis we are giving for the TERI. This much. Okay. दुसरी एक गजाल आसा की रिगार्डिंग दॅट डेल्टा प्लस ताज्या संदर्भातलो विषय जस्ट हांव तुमकां हें करता. स्टेट सर्वेलन्स युनिट एंड अंडर द IDSP has identified the 4 sensational sites and coordinated the flow with the samples with the regional genome sequencing laboratory, which is 4 centers. One is the Goa Medical College Hospital Laboratory. Dr. Savio is the in charge of the Professor HOD. North Goa District Hospital Laboratory. Dr. Varsha Munj, the senior pathologist, is in charge. Third one is in Victor Hospital Laboratory. Dr. Eugene, consultant pathologist, and South Goa District Hospital Laboratory, Dr. Ciano Fernandez. ओके. हांच्या कडल्यान आमी रुटीनली 15 दिसाची सॅम्पल्स आसता ती कलेक्ट करता 4 सायटी वयल्यान, आणि ताज्या उपरांत ती सॅम्पल्स जी आसा ही पुण्याच्या लॅबात रुटीनली धाडली वयता. आतापर्यंत जी धाडल्या तितूंतल्यान टोटल आमच्या कडेन सॅम्पल्स जी आसा ही 26 सॅम्पल्स फॉर द डेल्टा खातीर आमकां पॉझिटिव्ह येयल्ली, विच इज द पर्सेंटेज इज 78.78%, सिग्निफिकंटली मोर द ट्रान्सफरेबल. फाटलो जो सेकंड म्युटंट जाका सेकंड वेव जी म्हणटा हातूंतल्यान मेळ्ळ्या डेल्टा खातीर. डेल्टा प्लसची केस आमकां अजून एकूय मेळूंक ना. कंटिन्युअसली आमच्या वेगवेगळ्या पद्धतीची लॅबच्यो सॅम्पल्स ह्यो एवरी 15 डेजान आमी धाडीत आसता. नियर बाय डिस्ट्रिक्टात आमकां सिंधुदुर्गात डेल्टा प्लसचे पेशंट्स मेळ्ळ्या. ताच्या खातीर एट प्रेझेंट स्क्रीनिंग एट द बॉर्डर्स हे आमचे सुरू आसा. आमी थंयसर प्रायवेट लॅबॉरेटरी सेटअप करपा खातीरय परमिशन्स दिल्ले आसा, सो दॅट ते जर सेटअप जालो बेगिनात बेगीन ते सेटअप जातले. 2-3 लॅबाक आमी एप्रोच केला. आमकां सस्पेक्टेड केसीस जर गावले जाल्यार ताका आयसोलेशनानूय दवरता आनी तेंचे टेस्टिंगूय करता. त्या खातीर ते सुरू केल्ले आसा. स्क्रीनिंग एट अ बॉर्डर्स. रायट. सध्या तरी पयलीं आमी मोर कॉन्सन्ट्रेटेड ऑन द सिंधुदुर्गा. ओके. आमी रेबीज कंट्रोल एरिया. ओके. आमी फॉर वी हॅव नाव अचीव्ड 540,593 vaccinations against the rabies in dogs, and educated nearly the 10 lakhs people in a dog bite prevention across the Goa. As well as we have set up the 24 hours rabies surveillance involving an emergency hotline and rapid response team, and supported in terms of the dog bite victims. आमकां सांगपाक खोस भोगता फाटल्या 3 वर्साच्या मदीं एकूय रेबिसाची केस ही गोंयांत मेळोंक ना. ताच्या खातीर म्हणजे रेबीज सर्वेलन्स टीम आमच्या कडेन जो मिशन रेबीज जी संस्था काम करता तांच्यानूय बी खूब बरें काम, आनी अलॉंग विथ ऑल द पॉलिटिकल लिडर्स पंचायत हांच्यांनी तांकां सगळ्या जाणांक सपोर्ट केला. त्या खूब मोठ्या प्रमाणात आमी रेबीज वॅक्सिनेशन डॉगांक दिवपाक पावले, आणि ताजो अवेरनेसूय जो आसा हो खूब मोठ्या प्रमाणात लोकां मदीं केल्ल्या कारणान आमी हो टार्गेट अचीव करपाक पावले. त्या खातीर हांव परत एकदां सगळ्या लोकांचें सहकार्य ह्या कामा खातीर आमकां मेळ्ळेलें आसा. गोवा इज द फर्स्ट स्टेट.
right. No, it is a continuous process. Whatever the support from our side we are giving, from the government funding grant to the Department of the AH and VC, it is extended for the 3 years, is based on the performance, and assistance for this project is the 1,64,02,800 rupees. We are getting the grant from the Government of India. So, okay? देव बरे करू. हा? हय, डायरेक्टर ऑफ एड्युकेशनान सर्क्युलर काडला त्या प्रमाणे ऑनलायन एड्युकेशन आमी चालू केल्लें आसा. जेंका ऑनलायन शक्य ना ताका म्हटल्यार आमी तेंच्यांनी व्हिडिओ रिकॉर्डिंग आसतले, शीट्स प्रोवायडींग आसतले, हे सगळ्या लेवलाचेर तेंच्यांनी चालू केल्ले आसा. हय, हायकोर्टान तेजेर बॅन केला. मायकल लोबो म्हटला ते हांवेंनी खूब पयलीं म्हटलां. ताजेर आमी एग्री एकाच पॉयंटाचेर आसा. बट तेजेर जर हायकोर्टान बॅन घातला जाल्यार आमी काय, तेजें मत आनी म्हजें मत वेगळें ना, तितून एकूच मत आसा. तो कर्फ्यू सोंपता तेन्ना सांगता. अजून असेंब्ली स्पीकर आनी हांच्या बरोबर मेळून डिस्कशन जातलें. म्हाका लेटर मेळूना. ना, म्हाका मेळूना लेटर. सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान इनिशियल स्टेजीचेर आमकां कोविडा खातीर नॉट म्हणजे फंडूय आयिल्लो इनिशियल, म्हाका आत्तां नंबर याद ना एक्झॅक्टली, बट वॉट एवर द रिलीफ, म्हणजे सुरवातीक आमकां व्हेंटिलेटर्स, ताज्या उपरांत बाकीचे किट्स आनी हे ते प्रोवायड केल्ले. आतां आमकां वॅक्सिनेशन जें आसा हें सगळें फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यानूच येता. इट इज अ कोविड रिलीफ फंड असो डायरेक्टली आमकां सुरवातीच्या स्टेजीर कितें तरी अमावंट आयिल्लो, म्हाका आत्तां फिगर याद ना, बट आमकां इन इक्विपमेंट बेसिसचेर वेगवेगळे कडेन आयला. ना, 100 कोटी रुपया येवंक ना. ताका कॉंग्रेच्युलेट ऑलरेडी हांवें कॉंग्रेच्युलेट केला.